सगळं काही बरं चाललंय ना? मी तुमचा अँचोर एस डी सच्चा देशभक्त स्वागत करतो आबाबामध्ये, म्हणजेच आठवडी बाजार बातम्यांचा. एका एकाचा आज बाजारच उठूया. काय घडलं आणि काय काय घडतंय या जगात ते पाहूया. अहो मंडळी, हसाल तर हसाल, नाहीतर उगाच फसाल. उगाच जिवारी लावून घेऊ नका, नाहीतर फुकाट जीवाला मुकाल. बातम्या इकडच्या तिकडच्या, फक्त आणि फक्त हसण्यासाठी आणि जगात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी. चला मग बघूया या भारत देशात काय घडलं. पहिली बातमी येते पुण्यातून. पुण्यातून काय म्हणतायत, दररोज 44 टन ऑक्सिजन मिळणार. 2 टँकर मिळाले, प्रशासनाने सोडला सुटकेचा निश्वास. अहो, या सोडलेल्या वासानेच गुदमरून मरतायत लोक. तर असं काही करू नका. लोकांना काय हवं आहे ते पहा. मास्क द्या, रोज लागणाऱ्या वस्तू पुरवा. ऑक्सिजन हा कमी कधी पडतो? जेव्हा तुमचं शरीर अशक्त होतं तेव्हा त्याला त्याची गरज पडते. तर अशक्त पडू न देण्यासाठी काहीतरी करा. म्हणजे काय म्हणतात ना त्याला, आई खाऊ दिना आणि मावशी मरू दिना, असा प्रकार घडण्याचा इथे घडतोय. बघूया पुढे काय घडतंय. देशात 4 लाखावर नवे रुग्ण, 3,915 जणांचा मृत्यू. कोरोनाचे 2,046 रुग्ण, 58 मृत्यू. जूनच्या प्रारंभी कोरोना मृत्यू संख्या होईल कमी, शास्त्रज्ञांचा अंदाज. आजपर्यंत हवामानाचा अंदाज ऐकून थकलो. आता ह्या शास्त्रज्ञांचा अंदाज पण, म्हणजे या शास्त्रज्ञांना सुद्धा अंदाज नाहीये की काय घडणार आहे आणि काय नाही घडणार. अहो, आधी काय म्हणाले की नाकाला हात लावू नका, कानाला हात लावू नका, डोळ्याला हात लावू नका, का तर प्रत्येक ठिकाणी हा कोरोना चिटकून बसलेला असतो. आता काय म्हणतायत की हवेतून पसरतोय. नंतर काय म्हणाले की गर्दी करू नका, एकमेकाला चिटकू नका, असंही म्हणाले. आता म्हणतायत हवेतून पसरतोय. परत काय म्हणाले, 45 वर्षाच्या वरची जी लोक आहेत त्यांना कोरोना होऊ शकतो, त्यांनीच फक्त लस घ्या. आता काय म्हणतायत, 18 वर्षाच्या वरती आहेत त्यांना पण घ्या. आता नवीनच काय निघाले मधून, पुण्यात मुंबईत जे लहान पोर आहेत त्यांना पण कोरोना आलाय. काय कुणाला मूर्ख बनवताय? समजत नाही, उमजत नाही आणि चालले आपले. समजून घ्या. लोकांना विज्ञात करा, त्यांना समजून सांगा की हो ठीक आहे कोरोना आहे हे समजतंय, पण घरी राहा. त्यांना सोयी सुविधा पुरवा. हे सांगू नका की घरातून बाहेर पडू नका, इकडेच जाऊ नका, तिकडेच जाऊ नका. हा माणूस हा सोशल प्राणी आहे. त्याने आजपर्यंत अशा घटना नाही पाहिल्या असतील, पण त्या 100 वर्षापूर्वी, 100 वर्ष म्हणजे कमीत कमी 3 पिढ्या किंवा 2 पिढ्या निघून गेलेत. आणि तुम्ही लोकांना दांडकी मारून समजवताय. दांडकेचा जो त्रास होतोय ना, एखाद्या पोलिसाला उभा करा आणि त्याच्या गांडू काट्या मारा, मग त्याला कळेल की त्रास म्हणजे काय आहे. लोक मजाक म्हणून बाहेर येत नाहीत. त्यांना पण काहीतरी वाटतं की काहीतरी खरेदी करावं, घरामध्ये कोणतरी आजारी आहे. त्या पोलिसांना स्वतःला विचारा, ते जे मारतायत ना त्यांच्या घरात काय परिस्थिती आहे. मला मारण्याबद्दल वाईट वाटत नाही. पोलिसांनी ते का तर असं वागलं पाहिजे, कठोर वागलं पाहिजे, पण प्रत्येक वेळी कठोर व्हा ना. फक्त अशा वेळी तुम्ही कठोर होताय की एखादा माणूस गरजेसाठी जर बाहेर जातोय तर तुम्ही विचार न करता त्याच्या पाठीवरती काट्या मारताय. हे चुकीचं आहे. एक काठी फक्त पाठीवर खाऊन पहा, त्याचा त्रास काय होतोय ते लोकांना समजवा. याचा अर्थ की त्यांना सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करा. प्रशासनाला सांगा की लोक बाहेर काय येत आहेत. लोकांनी घरात बसून काय खायचं सांगा? खडे खायचे का भिंतीला चाटायचं? त्यांना सोयी सुविधा
रोज काय लागतं त्यांना? दूध लागतं. ते आणण्यासाठी भाजीपाला तुम्ही सरकार म्हणतं की किंवा ते कोण आहेत ते तुमचे आरोग्य तज्ञ म्हणतात की भाजीपाला खा. भाजीपाला आणायला तुम्ही बाहेर जाऊन देत नाही, मंडईच बंद करताय. ठीक आहे, बंद करा. मग जे गाडीवाले आहेत, फेरीवाले आहेत, त्यांना तरी मुभा द्या, त्यांना फिरू द्या, त्यांना जाऊन सोयीसुविधा पुरवू द्या. ते पण नाही. कोंडून ठेवणं हा पर्याय नाही. तर त्यांना घरीच राहू द्या, पण त्यांच्या घरासमोरून एखादी सोयीसुविधांचा एखादा गाडा फिरू द्या. तर हा देशाचा गाडा फिरेल, नाहीतर सगळेच गोत्यात येतील. मग असं होईल की तुला पण नाही, मला पण नाही, घाल कुत्र्याला. अहो, परत ती बातमी काय म्हणतायत की भारताच्या मदतीसाठी सर्व देशांनी एकजूट व्हावे. कोण म्हणतंय? ते जे बसलेत ना, युनायटेड नेशन्स, युनिसेफ, युनायटेड नेशन्स फंड फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन, हे लोक म्हणजे काय माहिती आहे का, की आपल्यामध्ये कसं आहे की पॉलिटिकल पार्टीज आहेत, ह्या गाव पातळीवर, तालुका पातळीवर, देश पातळीवरती. तशाच या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पार्टी आहेत. पार्ट्याच आहेत एक प्रकारच्या, फक्त दाखवतात आम्ही काहीतरी जगासाठी करतोय. तर काय करताय? ज्याप्रमाणे म्यानमारमध्ये जो तख्ता पलट झाला, तिथं कोणी लक्ष देते का? म्हणतात की आपण 1 वर्षभर बघू काय होते. तिथं माणसं मरतायत, रोज गोळ्या घातल्या जात आहेत, तिथं कोणी विचार नाही करत. पण यांचं लक्ष कुठे आहे? भारतावरती. भारताला कसं कचाट्यात पकडायचं. आमचा भारत पण काय आहे, जेव्हा जग संकटात असतं भारत धावून जातो. जेव्हा भारत संकटात असतो तेव्हा भारताला विनंत्या कराव्या लागतात, आम्हाला मदत करा म्हणून. का? मग हे असले जे बनवलेत ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO, युनिसेफ, युनायटेड नेशन्स, कशासाठी आहेत? फक्त आणि फक्त स्वतःच्या पॉलिटिकल भाकरी भाजण्यासाठी. फक्त दाखवून द्यायचं, देखावा. खरं तर काहीच घडत नाहीये. तर भारत देशाने समृद्ध व्हावं, स्वतःच्या सगळ्या गरजा स्वतः तयार कराव्यात. गरजा तयार कराव्यात याचा अर्थ की सगळं काही जे आहे गरजेचं आहे ते आपण स्वतः निर्माण करावं, दुसऱ्यावर डिपेंड राहू नये. आज जर भारत हा जगाचा दवाखाना मानला जातो, का तर भारत हा युरोप, अमेरिका, मिडल ईस्ट, देन इवन आपण काय म्हणतो की या आफ्रिका या देशांना औषधं पुरवतो. पण कसं पुरवतो हे माहित आहे का? त्याचं जे रॉ मटेरियल येतं ते चायनातून येतं, अमेरिकेतून येतं. त्या गोळ्या बनवण्यासाठी, लसी बनवण्यासाठी जे औषध लागतं, रॉ मटेरियल लागतं, ते औषध तिकडून येतं. त्यांनी जर बंद केलं, आपण काहीच करू शकत नाही. हातावर हात ठेवून बसावं लागतं, का तर रॉ मटेरियल आपल्याकडे नाहीये. तर चायनावरती प्रतिबंध लावले, म्हणजे चायनाचं प्रोडक्ट वापरू नका. आपण म्हणालो चायनाच्या वस्तू वापरू नका. हे म्हणण्यापूर्वी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण ज्या वस्तू म्हणजे याच्यामधल्या मेडिकलमध्ये API म्हणतात त्याला, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स, म्हणजे ज्याच्या आधारावरती आपण जे गोळ्या बनवतो, रेमडेसिवीर बनवतो, कोणतीही गोष्ट बनवतो, तर त्यासाठी API हे चायनामधून येतं. तुम्ही जर चायनाच्या वस्तू भारतामध्ये बंद केल्या तर हा घाटा आपल्यालाच आहे, हा चायनाला घाटा होत नाहीये. त्याचा विचार केला पाहिजे. तर भारतामध्ये उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग हे होत नाहीये. आपण फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आपण फक्त सेवा देतोय. सेवेसाठी आपल्याकडे फक्त प्रोडक्शन होणं गरजेचं आहे. आपलं प्रोडक्शन खूप कमी आहे. प्रोडक्शन करा आणि मग सर्व्हिस प्रोव्हाइड द्या. आपण फक्त काय आहे,
फक्त खुर्चीवरती बसायचं आणि फोकाधाऱ्या करायच्या, हे नाही चालत. तर याला एक दुसऱ्या गोष्टीमध्ये असं म्हणतात की हत्ती बसून शेळ्या राखणे. नाही, तर तुम्ही समृद्ध व्हा. लोकांना विरोध करण्यापेक्षा, लोकांकडून विरोध ऐकून घेण्यापेक्षा स्वतः समृद्ध झालं पाहिजे, हे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही बघा. परत म्हणू नका दादा बोलतो. आता हेच पहा, आपल्या शेजारचे राष्ट्र काय म्हणतायत आणि का हा उद्रेक होतोय. राजकारण कसं खेळलं जातं. राजकारण हे फक्त आणि फक्त जनतेसाठी आहे. हे जे नेते मंडळी आहेत काय करतात, निवडून आल्यानंतर देशाच्या राजधानीत जाऊन बसतात किंवा राष्ट्राच्या राजधानीत जाऊन बसतात. 5 वर्ष ते तिकडेच असतात. मग जनतेमध्ये काय होतंय काय नाही होत कुणी बघत नाही. मग कार्यकर्ते हे आहेत एकमेकाची डोकी फोडायला. खरं का ना. तर कर्नाटकला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन द्या, हे कुणी सांगितलं तर उच्च न्यायालयाने सांगितलं. आता उच्च न्यायालयामध्ये म्हणजे केंद्र सरकार, म्हणजे उच्च न्यायालय म्हणजे केंद्र सरकार नाही, पण ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतं तर सरकारच्या, केंद्र सरकारच्या. केंद्र सरकार कुणाचं आहे तुम्हाला माहित आहे. कर्नाटकमध्ये सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहित आहे. तिकडे चांगला त्यांचा कल आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे, कुणाचं सरकार डावलून कोण आलं सत्तेवरती हे काही मला बोलायची गरज नाही, हे सगळ्यांना माहित आहे. तर केंद्राचं आणि राज्यांचं नातं हे कसं असलं पाहिजे तर आई आणि मुलासारखं असलं पाहिजे. जे सरकारचं नातं आहे ना, भाऊ आणि भाऊ सारखं आहे. भाऊ किंवा वडील किंवा भावासारखं आहे, वडील किंवा मुलासारखं आहे. का तर यांचं कधी पटतच नाही. आई आणि मुलाचं नातं हे कायम रक्ताचं नातं आहे आणि आपलं रक्ताचं नातं आहे ऑलरेडी. पण यामध्ये जे नवीन नवीन भाऊ, चुलत भाऊ येतात, मग मुलगा बाप हे येतं, हे नाही चाललं पाहिजे त्यामध्ये. यामध्ये किंवा जे नातं आहे मला वाटतं की असं आहे की सासू सुनेसारखं आहे. असं म्हणायला की बाबा इथे जेंडर इक्वॅलिटी नाही, तर सासू सुनेसारखं पण नातं नसावं. हे फक्त आणि फक्त नातं आहे आई आणि मुलासारखं किंवा मुलीसारखं असलं पाहिजे. यामध्ये आई ही केंद्रात असते आणि मुलं ही म्हणजे सरकार, राज्य सरकार आहेत. प्रत्येक आईला वाटतं की आपली मुलं कशी असावीत, सुखी असावीत. प्रत्येक बापाला काय वाटतं की मुलांना माझ्यासारखं काहीतरी करू नये, माझं नाव बदनाम करू नये. हे बापाचं आणि मुलाचं नातं किंवा भावाचं नातं खरंच धोकादायक आहे. तर त्यासाठी नातं हे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं हे आई आणि मुलासारखंच असावं, तर कुठेतरी एकमेकाचा विचार केला जाईल. इथे काय होत चाललंय की सरकारमध्ये आहे बाप आणि पोरं आहेत वाऱ्यावरती. त्यांना ना कोणी विचार केला जातं किंवा केला जात नाही. हा खूप मोठा फरक आहे. विचार करणं गरजेचं आहे. कोल्हापूरच्या वेशीवर कोरोना मृत्यूचा डेरा. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.35%, देशात सर्वाधिक. शहरी भागात 2.32 तर ग्रामीण भागात 3.81 मृत्यूदर. अहो, खेड्यामध्ये कसं होतं की आपण समजा की आपल्या शेजारचं कुत्रं जरी मेलं तर आपल्याला समजतं, किंवा गावात जरी कुणाचं कुत्रं मेलं तर समजतं बाबा याचं कुत्रं मेलंय. पण शहरामध्ये काय आहे, शेजारी जरी कोणी माणूस जरी मेला तरी कळत नाही, अशी घटना घडते. तर खेड्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा उघड आहेत, लोक कसे आहेत, मोकळ मनाचे आहेत, त्यांना आपण समजू शकतो. पण शहरामध्ये हे समजणं खूप मुश्किल आहे. आणि ही जी आकडेवारी आहे ना, ही सगळे आकडेवारी म्हणजे एक भोंगळ कारभार आहे. खरं काही बाहेर येत नाही इथून. तर खरं बाहेर आलं पाहिजे. आता खरं बाहेर येणं पण शक्य नाहीये. कोण खरं बाहेर आणणार, सरकार की आपण?
आपण बोललो तर आपलं तोंड दाबलं जातं. सरकार हे आपल्या मनाप्रमाणे आकडे बाहेर आणतं. त्यामुळे मला वाटत नाही की ग्रामीण भागामध्ये टक्केवारी जास्त आहे आणि शहरामध्ये कमी आहे, असं नाहीये. शहरामध्ये पण परिस्थिती तीच आहे, परंतु काही गोष्टी लपवल्या जातात. लपवल्या जातात याचा अर्थ की समजून घेणं खूप कठीण जातं. लोकसंख्या जास्त असते शहरामध्ये. खेड्यामध्ये जरी कोणी गेलं तर लोकांचा जो रडण्याचा आवर्णीय कार्यक्रम होतो किंवा रडतात लोक, ते लगेच समजून येतं. शहरामध्ये कोणी रडत नाहीये. झालं काही घरातल्या घरात लगेच ते गाडीतून जातात. असं नाही की बाबा त्यांना खांद्यावरून घेऊन जातात, गाडीमध्ये टाकतात आणि घेऊन जातात बस. त्यामुळे समजतही नाही त्यांना कुठे फिरायला गेलेत का पुरायला गेलेत. हा नवीनच मुद्दा आहे. आमदार शशिकांत शिंदे मराठा नाहीतच. नरेंद्र पाटील मराठा मोर्चावर दगडफेक करणारे कार्यकर्ते कुणाचे. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे म्हणतात की मी प्युअर मराठाच. आता हे पटतंय का तुम्हाला तरी पहा. आता मराठा आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आमदारांना पण पुढे यावं लागतंय किंवा बोलावं लागतंय. या जात पात ना खरंच विसरून जावा. काय नाही यामध्ये. माणुसकी या नात्याला जपा. माणुसकी माणूस म्हणून जगा. आपण आज आहे तर उद्या नाहीये. तर जे लोक पैशाने समृद्ध आहेत ना, त्यांना अशा असल्या गोष्टी सुचतात. जो सर्वसामान्य माणूस आहे तो काय करतोय, रोजच्या खाण्यापिण्याचा विचार केला तर त्यांना तो पुरेसा आहे. त्याच्या पुढे ते नाही जाऊ शकत. आज सकाळी जर खायला भेटलं संध्याकाळ भेटेल की नाही हे फक्त लोक पाहत आहेत. त्यामुळे राजकारणात राजकारण होते हे पाहू नका. फक्त आणि फक्त तुम्ही बाहेर पडू नका. तुम्ही त्यांना समर्थन करताय. मला सांगा, तुम्ही जर त्या मोर्चामध्ये किंवा एखाद्या दंग्यामध्ये नाहीच गेला तर दंग कसे होतील. लोकांनी हे समजून घेण्यास गरजेचं आहे. का समजून घेण्यास गरजेचं आहे तर एखादा कायदा जर बनवायचा असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे. असं नाही की तुम्ही आज मनात आणलं आणि उद्या तुम्हाला भेटलं, तसं नाहीये. संविधानानं हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे की कायदा हा तुमच्या मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली MLA हे जे आहेत ना तुमचे आमदार, हे कायदा निर्माते आहेत. हे कायदा निर्माण करतात. म्हणजे विचार ऍक्च्युली ते करत नाहीयेत, पण त्यांचं काम आहे. संविधानाने काय दिलं आहे की जे MLA आहेत हे MLA लेजिस्लेटिव्ह म्हणजे लिगल ऑफिसर्स आहेत, ते लिगल अधिकारी आहेत. पण आपले आमदार तुम्हाला माहितीच आहेत, त्यांना किती लिगल माहिती असते. तर हे एखादं बिल घेऊन जातात कुठे, राज्य सरकारकडे. राज्य सरकार त्यावर प्रस्ताव मांडतं. प्रस्ताव मांडल्यानंतर त्यामध्ये विचारविनिमय होतो. त्यानंतर ते काय करतात की लोकसभेत पाठवतात. तोच प्रस्ताव ते पाठवतात लोकसभेत. लोकसभेत गेल्यानंतर तिथले खासदार, जे कोणी तुमचे तिथले स्पीकर आहेत, ते त्यावरती विचार करतात. जर योग्य असेल, राज्य सरकारमध्ये ते सरकार आहे, केंद्र सरकारमध्ये पण ते सरकार आहे, त्याच पार्टी सरकार आहे, तर त्यावरती जरा आपुलकीने विचार केला जातो. जर केंद्रात वेगळं सरकार, राज्यात वेगळं सरकार, तर मग ते जरा काय म्हणतात त्याला, त्यावरती विचार हा त्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा होत नाही. मग जरी काही दबाव आलाच कुठे, ते काय तुमच्यासारख्यांनी जे आंदोलन केली, दबाव आलाच, तर ते त्याला पुढे पाठवतात राज्यसभेत. राज्यसभेत हे बिल, कोणतंही बिल 14 दिवसापर्यंत ते थांबवू शकतात किंवा ते त्यावरती विचार करतात. 14 दिवसाच्या वरती ते थांबवू शकत नाही. मग त्यानंतर ते ऑटोमॅटिक पास केलं जातं लोकसभेत. त्यानंतर मग ते जातं राष्ट्रपतीकडं.
राष्ट्रपती त्यावरती विचार करतात. त्यांनी त्यावरती सही केली किंवा नाही केली तर काय फरक पडत नाही. एकदा का ते बिल राष्ट्रपतीकडे गेलं तर त्यावरती राष्ट्रपतींना सही करणं गरजेचंच आहे. ते त्याला नाही म्हणू शकत नाही. एक वेळ ते परत पाठवू शकतात, पण परत लोकसभा त्याला परत पाठवते आणि त्यांना ती सही करणं गरजेचंच असतं. आता इथं हा मुद्दा समजून घेण्याचा गरजेचा आहे. ज्यावेळी राज्य सरकार किंवा कोणतंही सरकार, केंद्रशासित सरकार असो, ते पण जे एखादा प्रस्ताव मांडतं ते लोकसभेत पास होणं महत्वाचं आहे. लोकसभेत जर पास झालं तरच जातं कुठे, तुमच्या राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपती हा एक, मला असं वाटतं की दात नसलेला वाघ आहे. तो दात नसलेला, तो फक्त डरकाळ्याच फोडू शकतो, बास. चावू शकत नाही किंवा कोणाला अटॅक करू शकत नाही. तुम्हाला माहित असेल की ज्या लोकांनी दिल्लीमध्ये गँगरेप केला होता तर त्यांना फाशी देण्यासाठी ही 10 वर्ष गेली होती. जवळजवळ 10 वर्ष गेली. म्हणजे कुठलाही निर्णय हा राष्ट्रपती घेऊ शकत नाही. त्याला केंद्र सरकार हे सांगतं की बाबा हे असं असं आहे, तुम्ही तसं तसं करा. मग तो जर केंद्र सरकारनं जर सांगितलं, म्हणजे आपला जो प्राईम मिनिस्टर आहे, प्राईम मिनिस्टरच काय सांगतात ते राष्ट्रपतींना ऐकावं लागतं. त्याचंही कारण आहे. प्राईम मिनिस्टर, पंतप्रधानांनी जर सांगितलं राष्ट्रपतीला की तुम्ही याच्यावरती सही करा, मग ते काहीही असो, ते राष्ट्रपती ऐकतात. याच्या माग पण एक गोष्ट आहे, ते पण तुम्हाला समजणे गरजेचं आहे. राष्ट्रपतींची निवड हा पंतप्रधान करतो. आता म्हणाल कसं काय? तर पंतप्रधान हा राष्ट्रपतींची निवड करतो, त्यांना इलेक्शनसाठी उभा करतो. मग ते तुमचे खासदार आहेत ते त्यांना वोटिंग करतात. आता केंद्रात ज्याचे सरकार त्याचे खासदार जास्त, त्याच खासदारातून तुमचा प्राईम मिनिस्टर, आमदारातूनच तुमचा हा प्राईम मिनिस्टर निवडला जातो. म्हणजे तुमचं बहुमत आहे तरच तुमचा पंतप्रधान बनतो. हे तर मान्य आहे. म्हणजे की समजा की तुमच्या घरामध्ये 10 माणसं आहेत आणि तुम्हाला 10 पैकी एक माणूस, एक नेता निवडायचा आहे. तुमच्या घरातच जर 9 माणसं आहेत, 9 माणसं जर म्हणले की हा आमचा 10वा माणूस आहे, म्हणजे तुमचे वडील असतील कोणी की हे आमचे नेते आहेत, तर तिथं काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. पण जर तुम्ही असं समजा की तुमच्या खानदानात जर एखाद्या माणसाला निवडायचं आहे की तो आमचा नेता आहे, तर काय होईल? तुमचं घर, तुमचं चुलत्याचं घर, चुलत्याचं घर, म्हणजे असे जे घोळ बनतो, म्हणजे घोळ म्हणजे की समूह बनतो, त्यातून जर तुम्हाला निवडायचं आहे तर त्यावेळी असं नाही होणार की तुम्हाला तुमच्या वडिलांनाच फक्त मतं मिळतील. नाही, मग त्यामध्ये काय होईल? काही मतं तुमच्या चुलत्याला जातील, काही मतं तुमच्या चुलत्याला जातील, तुमच्या चुलत भावाला जातील. असं हे त्याचं विघटन होतं. पण जर तुमच्या घरातच आहे तर तुम्हालाच हे निवडलं जातं. त्याचप्रमाणे जेव्हा लोकसभेत सरकार पॉवरमध्ये आहे तर त्यांच्या मताला, म्हणजे तुमचा जो समजा की तुमची आता निवडणूक झाली, तुमचे वडील तुमच्या नेते झालेत, तुम्ही 9 जण आहेत तिथे, आणि आता तुम्हाला राष्ट्रपती निवडायचा आहे. हा तुमच्या वडिलांना अधिकार आहे. मग तुमचे वडील काय करतील की वडिलांच्या नजरेत कोण चांगला आहे, वडिलांचा वडील की चुलता, वडिलांचा चुलता, मग ते ठरवतील. मग आता तुमच्या आजोबांना राष्ट्रपती बनवायचं की तुमच्या चुलत आजीला राष्ट्रपती बनवायचं, हे तुमच्या वडिलांच्या हातामध्ये आहे. तुमचे वडीलच हे करू शकतात. मग त्यासाठी तुमचं वोटिंग पण पाहिजे ना. मग तुमचे वडील म्हणतील की आपल्या आजोबांनाच राष्ट्रपती बनवायचं, तर तुम्ही तुमचं जे 9 जणांचं वोटिंग हे आपल्या आजोबांना गेलं पाहिजे. तर तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही.
पण जर असं घडलं की तुमच्या घरातच जर फूट पडली, तुमच्या घरातच 3 पार्टी आहेत, 3 माणसं इकडे तिकडे गेलेत, तर त्यांचं मत तिकडे जाऊ शकत नाही. आणि त्यांचं मत जर इकडे तिकडे गेलं तर तुमचे वडील नेते बनू शकत नाही, म्हणजे पंतप्रधान बनू शकत नाहीत. पंतप्रधान बनण्यासाठी तुमच्या तिघांचंही एकमत असणं गरजेचं आहे. या तिघांच्या एकमतावरती तुमचे वडील पंतप्रधान बनलेत. समजलं? हा घोळ जरा समजून घ्या. तर याच प्रकारे तुमचे वडील म्हणजे पंतप्रधान हे राष्ट्रपती निवडतात. राष्ट्रपतींच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. पण कसे, जर पंतप्रधान म्हणतील तसं वागले तर. पंतप्रधानांचं कामच आहे की तुमच्या 9 जणांमध्ये 10 जणांमध्ये जे काय चाललंय ते राष्ट्रपतींना अवगत करण्याचं, त्यांना समजून सांगायचं. एखादी गोष्ट बरोबर चूक किंवा काही असेल तर की त्यांचं रिपोर्टिंग आहे हे राष्ट्रपतींना असतं. तर हा मुद्दा जो आहे मराठा आरक्षणाचा, तो मुद्दा हा अशा प्रकारे त्यांनी घोळ घातलेला आहे की ज्यावेळी, आता सरकारांची नावं घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये, जे आधीच सरकार होतं महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती दबाव आणून किंवा जे काय असेल ते मोर्चे काढून तुम्ही ते विधेयक पारित केलं, एक कायदा बनवला की सोशली आणि इकॉनॉमिकली और एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा तयार केला, कायदा तयार केला कुणी, आधीच्या सरकारने. तो केंद्रात पाठवला, लोकसभेत पाठवला, तिथं तो स्थगित केला गेला. त्यानंतर त्यावरती पण केस केली कोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये. त्याच दरम्यानच्या काळात महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर आता तो कायदा खरंच गरजेचा आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हणजे महाराष्ट्राला विचारलं की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा की याची खरंच गरज आहे. आता गरज कशी असते, गरज कोणत्या कोणत्या मुद्द्यावर तुम्ही स्वीकारता हे असं कुठेही लिहिलेलं नाही, संविधानामध्ये पण नाही लिहिलेलं की गरज कोणत्या आधारावरती तुम्ही सिद्ध करू शकता, हे संविधानात नाही लिहिलेलं. मग जर तुम्हाला माहितच नाही की तुम्ही किती टक्क्यावर पास होणार, मग तुम्ही अभ्यास तरी कसा करणार? समजा की 35% तुम्ही पास आहात, म्हणजे हा एक क्रायटेरिया आहे, तुम्ही 35% क्रॉस केले तर तुम्ही पास, नाहीतर नापास. त्याच प्रकारे असा एखादा मुद्दा नाहीये की त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही हे आरक्षण मागू शकता. याच कारणामुळे सरकार, सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की तुम्ही सिद्ध करा की तुम्हाला याची गरज आहे. पण त्यासाठी असं कोणता मुद्दा नाहीये की त्या मुद्द्याच्या आधारावर आम्ही सिद्ध करू शकतो. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं पाहिजे की तुम्ही या मुद्द्याच्या अनुसरून तुम्ही आमच्यापर्यंत या आणि हा मुद्दा सिद्ध करून दाखवा. पण हास्याची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश असतात त्यांची निवड कोणी केली जाते की जे न्यायाधीश आहेत. न्यायाधीशांचा 5 ग्रुप असतो सुप्रीम कोर्टामध्ये. त्या 5 जणांमध्ये जो सिनियर असतो तो काय होतो, वयाने जर सगळ्यापेक्षा जर सिनियर असेल तो, तर त्याची निवड केली जाते सरन्यायाधीश म्हणून. आणि त्यावर शिक्कामोर्तब कोण करतं, तर आपले राष्ट्रपती. तर हा पण एक घोळ आहे की सरन्यायाधीश हा कोण असावा, त्याचं एज्युकेशन काय असावं, त्याची किंवा त्याला निवडण्याची प्रक्रिया ही जरा खरंच त्या पद्धतीची नाही की ज्या प्रकारची असायला हवी. म्हणजे सरन्यायाधीश हा कोण निवडतो, राष्ट्रपती निवडतो. राष्ट्रपती कोण निवडतो, तर पंतप्रधान निवडतो. पंतप्रधान कोण निवडतं, तर तुमचे आमदार निवडतात. तर मग हा जर सरन्यायाधीश हा राष्ट्रपती निवडलाय, राष्ट्रपतीला तुमच्या पंतप्रधानाने निवडलाय, तर यांची जी चेन आहे ही चेन जरा
वेगळीशी वाटते. का तर हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. गुंतले हे मन माझे, असा हा प्रकार आहे त्यामध्ये. तर हा सगळा मुद्दा कुणासमोर फिरतोय माहित आहे का? पंतप्रधान हा सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे. याच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत. हा म्हणाल त्याप्रमाणे याला वाटल त्याप्रमाणे तो करू शकतो. हा राष्ट्रपती, सरन्यायाधीश हे यांचं काही नाहीये. तर सगळ्यांचा बाप म्हणजे हा पंतप्रधान आहे. तर त्याच्या जर मनात आलं तरच घडू शकतं. आणि तुम्हाला माहितच आहे की 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काय राजकीय धुमाकूळ घातला होता सगळ्याच राजकर्त्यांनी, आणि त्यातूनच हा काय म्हणतात ते अशा प्रकारचा निर्णय आलेला आहे. असं कुणी भांडत बसू नका की मी मराठा नाहीये. एकजूट व्हा. एक लक्षात ठेवा, एक वेळ अशी होती की या भारतावरती मराठ्यांचं राज्य होतं, आणि आज मराठे हे फक्त आरक्षणासाठी फिरतायत. असं करू नका. मी पण एक सच्चा मराठा आहे. तर मला हेच सांगायचंय की आम्ही कायदे समजून घ्या. कायदे हे खरंच खूप कठीण आहेत समजण्यासाठी, पण लढाई ही कायद्यातून करा. आजकाल तुम्ही फक्त असं म्हणतात ना की मोर्चे काढून, मला तर आश्चर्य वाटतं, जवळजवळ 50च्या वरती मोर्चे काढलेत. तर मोर्चासाठी खर्च झालेला पैसा, तुमचा वेळ, तुमची ताकद, आज जो पैसा तुम्ही खर्च केलाय ना, त्या पैसा जर तुम्ही काउंट केला, समजा की 1 लाख लोक एका मोर्चामध्ये जमा झाली होती. 1 लाख लोक. तर 1 लाख लोकांच्या हातात झेंडे होते. समजते का? 1 लाख लोकांच्या हातात झेंडे होते. एका झेंड्याची किंमत जर समजा की 10 रुपये आपण पकडली, तर तुम्हीच त्याचा हिशोब लावा. तर फक्त झेंडे, त्यासाठी गेलेलं पेट्रोल, डिझेल, गाड्या, त्या काट्या, तुमचा जेवणाचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च, हा जर केला जमा तर हा करोडोमध्ये होतो. तोच पैसा तुम्ही जर जमा केला आणि समाज बांधणीसाठी वापरला तर किती चांगलं होईल. तो पैसा असा उधळू नका. पैसा हा खूप महत्वाचा आहे समाजासाठी, स्वतःसाठी आणि लोकांसाठी. तर असे 52 किंवा 50 मोर्चे झाले. एका मोर्चामध्ये जर समजा 1 करोड पैसे खर्च झाले असतील, तर 50चे 50 करोडच्या वरती हा मला वाटतं की आकडा गेला असेल. तर तो पैसा एखादी संस्था उभारण्याकरता जर लावला असता, किंवा एखादी फॅक्टरी उभारण्यासाठी लावला असता, त्यामध्ये जर लोकांनी काम केली असती, तर तुम्ही एक कुणाच्या माग लागू नका. मला असं वाटतं की मला